मुलं जॉईन होत आहेत. एक एक 2-4 मिनिट आपण वाट बघूया, मग सुरू करूया. मुलांना जॉईन होऊ. आता आपण कालपर्यंत वेक्टर काय, क्लोनिंग वेक्टर काय, प्लाझमिड काय ते बघितलं. आज आपण प्रॅक्टिकली जी RDNA टेक्नॉलॉजी आहे, RDNA टेक्नॉलॉजीच्या स्टेप्स आपण बघत आहोत की एखादं प्रोडक्ट मिळवताना RDNA टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग केला जातो ते आपण समजून घेणार आहोत. मग त्याच्या काही स्टेप्स आहेत. या स्टेप्स मी इथे लिहिलेल्या आहेत, त्या स्टेप्स तुम्हाला सांगतोय, त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवायचं. हे आहे आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. काय म्हटलं आपण? आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. देन इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू अ क्लोनिंग वेक्टर. इथे काय आहे? insertion of desired foreign gene into a cloning vector is second step आहे. तिसरी स्टेप आहे ट्रान्सफर ऑफ RDNA into suitable competent host or cloning organism. तिसरी जी स्टेप झाल्यानंतर चौथी स्टेप आहे सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. काय म्हटलं मी? सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. पाचवी जी स्टेप आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. आणि सहावी जी स्टेप आहे एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. आता ही RDNA टेक्नॉलॉजी आहे, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीला आपण म्हणत असतो. त्यामध्ये पहिलं आणि शेवटचं जर तुम्ही बघितलं तर पहिल्या स्टेपचा आणि शेवटच्या स्टेपचा फार महत्त्वाचा याच्यामध्ये रोल आहे. कारण पहिल्या स्टेपमध्ये जे सिलेक्ट केलंय, तो जीन सिलेक्ट केलाय,
त्या जीनच्या आधारेच इथं शेवट आपल्याला प्रोडक्ट मिळतं. म्हणजे समजा जीन फॉर प्रोटीन आहे, आपल्याला प्रोटीनचं प्रोडक्शन मिळवायचं आहे आणि प्रोटीनचं प्रोडक्शन मिळवायचं असेल तर आपल्याला तसा डिझायर्ड जीन सिलेक्ट करावा लागतो. आता आपण एक एक स्टेप बघणार आहोत. इथं सेल पण मी दाखवणार आहे, तिथं डायग्राम पण आहे, दोन्ही तुम्हाला सांगत चालणार आहे. आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गन means what? Where now this cell is called as a donor cell and we select the desired gene from this donor cell. And this selection, in the other word, isolation of desired gene. Isolation of desired gene. डोनर ऑर्गन आपल्याला पाहिजे, त्याच्याकडून काय करणार आहे आपण, कोणता जीन सिलेक्ट करायचा आहे. आता इथं तुम्हाला प्रोटीनचं प्रोडक्ट दिलं म्हणजे जीन फॉर प्रोटीन सिलेक्ट करायचं आहे इथे. आता आयसोलेशन झालं, आयसोलेशन झालं म्हणजे याचं काय झालंय, सिलेक्शन झालंय. त्याला आपण सिलेक्ट केलं, आयसोलेशन केलं, सेपरेट केलं या ह्याच्यापासून, आपण तो डिझायर्ड जीन सिलेक्ट केलाय, त्याला आपण सेपरेट सुद्धा म्हणतो, आयसोलेशन केलंय. and then fragment, what happen, fragmentation by restriction enzyme. हा जो काही आयसोलेट केलेला जो डिझायर्ड जीन आहे त्याच्या आपण काय करणार आहे, असे जो टार्गेट DNA म्हणा किंवा डिझायर्ड जो आपण जीन आहे तो काय केला, याला आपण कट केला, फ्रॅगमेंट केला. फ्रॅगमेंटेशन करत असताना तिथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिस्ट्रिक्शन एन्झाईम. काय आहे, रिस्ट्रिक्शन एन्झाईम. रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय करतं, विच आयडेंटिफाय द रिस्ट्रिक्शन साइट. म्हणजे आपल्याला कोणता जीन घ्यायचा आहे या DNA मध्ये, आणि या DNA मधून एक सेगमेंट घ्यायचा आहे, आणि तो सेगमेंट घेताना इथे जे प्रक्रिया केली ती रिस्ट्रिक्शन एन्झाईमचा यूज करून केली आहे. आणि मग हा रिस्ट्रिक्शन एन्झाईम काय करेल, ह्या DNA ची रिस्ट्रिक्शन साइट काय करेल, ओळखेल, रेकग्नाइज करेल, आणि मग त्याला काय करेल, कट करेल. आता ह्या DNA ला आपण पॅसेंजर DNA म्हणूयात. काय म्हणूयात, पॅसेंजर DNA और फॉरेन DNA सेगमेंट. हा जो काय असेल फॉरेन DNA सेगमेंट असणार आहे. मग इथपर्यंत पहिल्यांदा आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गन. मग डोनर ऑर्गन कोणता येऊ शकतो, त्यातल्या त्यात फॉर एक्झाम्पल जीन फॉर इन्सुलिन जर असेल तर त्यावेळेला ह्युमन डोनर आहे. असेच वेगवेगळे आहेत. आपल्याही सेल मधून जे काही प्रोटीन प्रोडक्ट करण्यासाठी जे जीन आहेत ते जीन इथं आपण काय करू शकतो, आयसोलेट करू शकतो. आपल्याला काय प्रोडक्ट मिळवायचं आहे, आपल्याला अँटीबायोटिक्स मिळवायचं आहे, आपल्याला एन्झाईम मिळवायचं आहे, आपल्याला काय मिळवायचं आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी ते काय मिळवायचं आहे ते त्या अनुषंगाने आपल्याला काय करावं लागतो, डिझायर्ड जीन सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे जीन फॉर प्रोटीन असेल किंवा जे काही अँटीबायोटिक्स मिळवायचे आहेत लक्षात आलं, किंवा एन्झाईम मिळवायचे आहेत. मग एन्झाईम काय असं प्रोटीनचेच एक ज्याला आपण प्रोटीन जे म्हणतात त्याच्यापासूनच काय असतात, एन्झाईम असतात, लक्षात घ्या. म्हणजेच प्रत्येक प्रोटीन हा जरी एन्झाईम नसेल तर प्रत्येक एन्झाईम हा काय असतो, प्रोटीन असतो. आता इथे एक लक्षात घ्यायचं की ही झाली आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गन. आपण इथपर्यंत समजून घेतलं की आयसोलेशन केलेलं आहे. आता दुसरं असं आहे की इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू क्लोनिंग वेक्टर. दुसरी स्टेप काय आहे, आता आपण या वेळेला काय वापरत असतो, प्लाझमिड. काय वापरत असतो, प्लाझमिड. इथं असं आहे इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू क्लोनिंग वेक्टर. पहिलं म्हणजे क्लोनिंग वेक्टर काल मी काय सांगितलंय, एक जी काही बॅक्टेरियल सेल असेल लक्षात आलंय, त्या बॅक्टेरियल सेल मधून आपण काय केलंय, एक प्लाझमिड घेतलाय. नाउ दिस प्लाझमिड इज कॉल्ड ॲज अ क्लोनिंग वेक्टर. काय केलंय, त्याला आपण क्लोनिंग वेक्टर म्हटलंय. आणि ह्या प्लाझमिडला किंवा या वेक्टरला इथे आपण काय करणार आहोत, हा जो काही फ्रॅगमेंट आहे हा इन्सर्ट करणार आहोत. काय करणार आहोत, इन्सर्ट करणार आहोत. आणि ज्या वेळेला हा जीन डिझायर्ड जीन आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, इन्सर्शन, लक्षात घ्या, इन्सर्शन, इन्सर्ट करणार आहोत. कुठे टाकणार आहोत, वेक्टर DNA. हा वेक्टर आहे, या वेक्टर मधून काय केलं आपण, वेक्टर DNA जो आहे तो काढला, म्हणजे प्लाझमिड काढला आपल्या भाषेमध्ये. आणि हा प्लाझमिड काढल्यानंतर या प्लाझमिडला आपण काय केलं, या इथं जो काही कट केल्यानंतर इथं डिझायर्ड जीन जो आहे तो आपण इथं टाकणार आहोत. याला इन्सर्ट करणं म्हणतात, आणि यालाच आपण इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू क्लोनिंग वेक्टर म्हणतात.
म्हणजे आपण इथून जो काही आयसोलेट केलाय तो आता इथं टाकणार आहोत. हा वेक्टरचा डीएनए, त्याला आपण प्लाझमिड म्हटलेलं आहे. आता हा आपण काय केला, इथे कट करून याच्यामध्ये काय टाकणार आहोत, जीन टाकणार आहोत, डिझायर जीन. आणि हे जे काही एंड असतील हे कसे असतील, याचे स्टिकी एंड असतील. म्हणजे टाकल्यानंतर हा काय होईल, इथं त्याला अटॅच होईल, एकदम त्याला पॅक होईल. थोडक्या भाषेमध्ये अटॅच झाला की हा याचाच भाग होऊन जाईल. लक्षात आलंय. मग ट्रान्सफर इथपर्यंत आलं. आता इथे प्लाझमिड कोणता वापरतात इन्सर्शन करण्यासाठी, मोस्टली जो काही कॉमनली आपण ज्याला म्हणतो कोणता वापरतात, काल मी सांगितलंय बघा की जो जास्तीत जास्त वापरला तो PBR 322 हा प्लाझमिड इथं वापरला तो कालही सांगितलं होतं. नंतर काही M13 आहे, लॅम्बडा आहे, हे अशा प्रकारचे प्लाझमिड इथं वापरले जातात. आणि हे वापरत असताना इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला प्रोडक्ट मिळवायचे त्यानुसार काय केले जातात, अशा प्रकारचे वेक्टर किंवा प्लाझमिड वापरले जातात. आता दुसरा असं आहे की इथपर्यंत झालं, आपण हे दोन्ही एकत्र केले. आता दोन्ही एकत्र केल्यानंतर त्याला आपण म्हटलंय रिकॉम्बिनंट डीएनए. काय म्हटलंय, रिकॉम्बिनंट डीएनए. म्हणजे एक डीएनए मॉलिक्यूल किंवा एक डीएनए सेगमेंट इकडून आलाय फॉरेन, आणि एक डीएनए कोणाचा आहे, वेक्टरचा आहे. दोन्ही एकत्र आले, कॉम्बिनेशन झालं, कॉम्बिनेशन ऑफ 2 डीएनए. एक डीएनए कोणाचा आहे, डोनरचा, एक डीएनए कोणाचा आहे, वेक्टरचा. आता हा जो आहे हे दोन्ही एकत्र आले, याला आपण म्हणणार आहोत क्लोनिंग वेक्टर. त्याला क्लोनिंग वेक्टर, क्लोन झालंय थोडक्यात, त्याचं आपण क्लोनिंग वेक्टर म्हणूयात. आणि मग हे झालं RDNA. कोणता डीएनए ला, रिकॉम्बिनंट डीएनए. नाउ ट्रान्सफर ऑफ RDNA, याला काय म्हटलं आपण, ट्रान्सफर ऑफ RDNA. आता कोणता, फॉरेन डीएनए, थोडक्यात त्याला पॅसेंजर डीएनए सुद्धा म्हणतात, फॉरेन डीएनए. आणि हा जो काही असेल वेक्टर डीएनए, फॉरेन डीएनए आणि वेक्टर डीएनए एकत्र आले, त्याला आपण काय म्हटलं, RDNA. म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ दिस फॉरेन डीएनए अँड वेक्टर डीएनए इज कॉल्ड एज अ रिकॉम्बिनंट डीएनए. त्यालाच आपण काय म्हणतो, रिकॉम्बिनंट डीएनए. नाउ ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू सुटेबल कॉम्पिटंट होस्ट और क्लोनिंग ऑर्गेनिझम. मग आता आपल्याला ज्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं बघा, ट्रान्सफर होस्ट सेल कंटेनिंग RDNA मॉलिक्यूल. आता आपण काय करणार, हा जो काही RDNA आहे हा काय करणार आहोत आपण, विच ट्रान्सफर इनटू दिस बॅक्टेरियल सेल और होस्ट सेल. याला आपण म्हणतोय, नाउ दिस सेल इज कॉल्ड एज अ ट्रान्सफॉर्म सेल. ज्याच्यामध्ये टाकलं, हा आपण RDNA टाकलाय, ती सेल कोणती आहे, ट्रान्सफॉर्म सेल. ट्रान्सफॉर्म सेल जी असेल त्या सेलमध्ये कॅपॅसिटी असते. काय असते, कॅपॅसिटी, एबल, विच आर एबल टू डिवाइड अँड रिडिवाइड. and not only this cell divide and redivide, फक्त ही सेल डिवाइड अँड रिडिवाइड होत नाही, ही सेल डिवाइड अँड रिडिवाइड होणार नाही, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही प्लाझमिड्स किंवा आपण जो क्लोनिंग वेक्टर टाकलाय ते त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे डिवाइड अँड रिडिवाइड होण्याची. त्याच्यामध्ये सुद्धा काय क्षमता आहे, डिवाइड अँड रिडिवाइड होण्याची क्षमता आहे. म्हणून दिस ट्रान्सफर ऑफ RDNA इनटू सुटेबल कॉम्पोनंट सेल होस्ट और क्लोनिंग ऑर्गॅनिझम. इथे आणखी एक गोष्ट घडते, इथे काय होणार आहे, ही जी काही ट्रान्सफर होस्ट सेल आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, RDNA मॉलिक्यूल असणार. काय असणार आहे, RDNA मॉलिक्यूल असणार आहे. आणि हा RDNA मॉलिक्यूल जो असेल तो आता इथे काय होईल, याचा परत काय होईल, क्लोनिंग वेक्टर, क्लोनिंग RDNA जो आहे किंवा आपण त्याला क्लोन म्हणतो वेक्टर, हा काय होईल, याचं सुद्धा मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे ही सेल सुद्धा काय होते, डिवाइड रिडिवाइड होते. आपल्या भाषेमध्ये हिचं सुद्धा डिव्हिजन होणार आहे. किंवा आपण हिच्या अनेक सेल झालाय की याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे, या जे काही RDNA आहे त्याच्यामधला जो DNA आपण टाकलाय हा काय होईल, हा सुद्धा याचं सुद्धा रिप्लिकेशन होईल आपल्या भाषेमध्ये. आणि मग आपण त्याला या DNAचं रिप्लिकेशन झालं तर मग पुढे काय होतं, लक्षात आलंय, आपल्याला पाहिजे तेवढे काय भेटतात त्याच्यात, या सेलच्या परत पाहिजे तेवढ्या कॉपी मिळवता येतात. आता इथं काय झालं बघा, सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. मग तुम्ही म्हणाल सर सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल, हा आता इथं काही मुलांचा गैरसमज असा होईल की सिलेक्शन तर आधी झालं नाही, ट्रान्सफॉर्म सेल ही आहे लक्षात. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, RDNA टाकलाय ती सेल आता काय, आपण तिला होस्ट सेल म्हटलंय, आता तिला आपण म्हणावं ट्रान्सफॉर्म होस्ट सेल.
काय म्हणणार आहोत? ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. ट्रान्सफॉर्म होस्ट सेल याच्यामुळे म्हणणार आहोत की आपण त्याच्यामध्ये काय टाकलाय? हा आरडीएनए टाकलाय. आणि आता लक्षात आलंय, तिचं जे काही रूप आहे ते आता काय होणार आहे? ट्रान्सफॉर्म म्हणजेच काय होणार आहे? त्या जो काही आरडीएनए किंवा जो आपण व्हेक्टर टाकलाय त्याचे मल्टिपल कॉपी आपल्याला मिळणार आहे, म्हणून आपण त्याला ट्रान्सफॉर्म. आता प्रत्येक सेल तिथं ट्रान्सफॉर्म होणार नाही, म्हणून तिथं काय? ट्रान्सफॉर्म अँड नॉन ट्रान्सफॉर्म ज्याला आपण म्हटलंय. तिथं काही जे मटेरियल असेल त्याचं काही नॉन ट्रान्सफॉर्म असेल, काही ट्रान्सफॉर्म असेल, तर मग त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण तिथे मार्कर जीन वापरतो. काय वापरतो? मार्कर जीन. तिथे काय असतो? मार्कर जीन. प्लाझ्मिड जीन हॅज अ मार्कर जीन. त्याला काय असतो? प्लाझ्मिड जीनला मार्कर जीन असतो आणि तो आपण इथे यूज करतो. कशासाठी? आपल्याला ट्रान्सफॉर्म जो काही झालेला डीएनए असेल, आरडीएनए मॉलिक्यूल असेल, ती सेल असेल, ती आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला, कारण ते मिक्स असणार आहेत आणि मग आपल्याला ट्रान्सफॉर्म नॉन ट्रान्सफॉर्म वो सेल आयडेंटिफाय करावं लागतात. त्याच्यासाठी मग त्या आपण ज्यावेळेला तो प्लाझ्मिड वापरतो त्याच्यामध्ये काय असतो? मार्कर जीन असतो. एक सोप्या भाषेत सांगतो, मार्कर जीन म्हणजे काय? थोडक्यात आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. अशा प्रकारचा तो मार्कर जीन त्याच्यामध्ये असतो प्लाझ्मिडमध्ये. म्हणून आपण बघा इथं या स्टेपमध्ये एक लक्षात घ्या, प्लाझ्मिडच का सिलेक्ट केला त्याचं रिझन इथं आहे, त्याचा जे काही कारण आहे ते इथं आहे. आता याच्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. ही जी सेल ट्रान्सफॉर्म झाली हिचं काय होईल? आता मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन होताना काय होईल? त्याचबरोबर त्या सेलचं मल्टिप्लिकेशन होताना तिथं असणारे जे काही आत असणारे जे काही डीएनए आहे, आरडीएनए आहे किंवा क्लोनिंग वेक्टर जो आहे, आपण ज्याला क्लोनिंग वेक्टर म्हटलं होतं, आता त्याला आपण आरडीएनए. हा आरडीएनए मॉलिक्यूल जो आहे याचं काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन होणार आहे. पाहिजे तेवढे आपल्याला त्याच्या सेल मिळणार आहेत. एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. आता फायनली याचा हार्वेस्टिंग करणं होतं आणि एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. मग आपण जो काही जीन घेतलाय, बरोबर आहे, याचं काय होणार? आता आपल्याला प्रोटीन हार्वेस्टिंग म्हणजे आपण जे लास्ट आपल्याला काय मिळणार आहे? प्रोडक्ट मिळणार आहे. त्याच्यामध्ये मग इथे प्रोटीनचं उदाहरण घेतलंय. द फायनली वी गॉट द डिफरंट टाइप ऑफ मटेरियल, फॉर एक्झाम्पल एन्झाईम प्रोडक्ट, एन्झाईम, अँटीबायोटिक्स, प्रोटीन, हे आपल्याला फायनली मिळतात. आता हे झालं या स्टेप वाईज मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही याच्यातल्या 3-4 जर तुमच्या 4 जर स्टेप व्यवस्थित लक्षात राहिल्या तरी तुम्हाला मार्काच्या दृष्टीने 4 स्टेप लक्षात ठेवायचे आणि ही डायग्राम लक्षात ठेवायची. आता ही डायग्राम मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. बघा आपण काय केलं, एकदम थोडक्यात सांगतो काय केलं आपण. ही डोनर सेल घेतली, तिच्यामधला डीएनए घेतला, तो डीएनए काय केला? एन्झाईम वापरून कट केला, रिस्ट्रिक्शन एन्झाईम वापरून कट केला. नंतर त्याच वेळेला एका व्हेक्टरकडून आपण काय घेतला? डीएनए मॉलिक्यूल, त्याचा प्लाझ्मिड घेतला. तो पण डीएनए मॉलिक्यूल असतो, एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असतो, त्याचा आपण काय घेतला? डीएनए घेतला, त्याला सुद्धा आपण इथं कट केलं. आता त्याच वेळेला हा जो कट झालेला भाग आहे आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन, तो आपण घेतला. तो घेतल्यानंतर जे त्याचे फ्रॅगमेंट केले, छोटे छोटे तुकडे केले, तो एक असेल इथं वेक्टर, हा प्लाझ्मिड. इथं आपण तो काय करणार आहोत? हा फ्रॅगमेंट टाकणार आहोत आणि हा फ्रॅगमेंट टाकला की त्याचं स्ट्रक्चर असं तयार होईल. म्हणजे 2 वेगवेगळ्या ऑर्गन मधले डीएनए आता एकत्र आले, म्हणून कॉम्बिनेशन आपण ज्याला म्हणतो, तुम्ही थोडक्यात कंबाईन म्हणत असतात, कॉम्बिनेशन झालं 2 जीनचं, म्हणून त्याला आपण आता म्हटलंय आरडीएनए. काय म्हटलंय? आरडीएनए. आणि आता इथं डीएनए मॉलिक्यूल इकडचा जो आहे त्याच्यामध्ये हा फक्त एक फ्रॅगमेंट आपण टाकलाय. आता इथं काय आलं? इंट्रोडक्शन इनटू अ बॅक्टेरियल होस्ट सेल. आणि आपण आता हे जे काही बनवलेलं आहे हे कुठं टाकणार आहोत? आरडीएनए आपण होस्ट सेल मध्ये टाकणार. ही बॅक्टेरियल होस्ट सेल आहे, हिच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि ह्या बॅक्टेरियल होस्ट सेल मध्ये टाकल्यानंतर बघा तिचं काय होईल? ट्रान्सफॉर्म होस्ट सेल कंटेन्स आरडीएनए मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये काय आहे? आरडीएनए मॉलिक्यूल आहे आणि याचं काय होईल? सिलेक्शन, आयडेंटिफिकेशन, ॲम्प्लिफिकेशन मधून गेलं की याचं मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन झालं की पाहिजे तेवढे आपल्याला त्याच्या कॉपीज मिळतील, त्या सेलच्या मिळतील, प्लाझ्मिडच्या मिळतील, आपण आज जो टाकलाय आरडीएनए त्याच्या पण मिळतील. आणि मग त्याचं जे प्रोडक्ट तयार होईल त्या तो जीन फॉर प्रोटीन असेल तर तिथं आपल्याला प्रोटीन हार्वेस्ट करतात, म्हणजे प्रोटीनचं प्रोडक्ट मिळवत येतं. एन्झाईम असेल तर एन्झाईम मिळवत येतात, अँटीबायोटिक्स असेल तर अँटीबायोटिक्स मिळत येतात. तुम्ही हे सगळं एकदा बघा, तुम्हाला काही अडचण असेल तर मी
सांगतो. स्टेप बघा आधी, इकडे बघा याच्याकडे, आणि काही वाटलं तुम्हाला प्रश्न विचारू शकता. हा, आता थोडंसं आज तुम्हाला हे क्लिअर दिसत नाही, तर थोडंसं काय आलंय, हे जे पेन वेगवेगळे वापरल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नसेल. ब्लॅक पेन एकच पेन वापरला असं व्यवस्थित दिसलं असतं, पण त्या स्टेप असल्यामुळे मी तुम्हाला एक कलर पेन वापरले. उद्या आपण एकच डार्क पेन वापरूयात. थोडासा हा पण लाईट झालं आहे शाई पण, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नसेल, पण उद्या आपण याच्यात थोडंसं पेनच डार्क वापरूया आणि एकच पेन वापरू. बघा, ठीक आहे. काय अडचण असेल तर विचारा, तुमच्या कमेंटमध्ये सांगा. काही प्रॉब्लेम असेल, स्टेप तुमचा स्टेप्स लक्षात ठेवायच्या, लिहून घ्यायचे वाटलंच तुम्ही. तुमच्याकडे वही पेन असेल त्या स्टेप लिहून घेत चला. काय अडचण असेल सांगा. बरं, आता काही मुलांनी सांगितलं, विचारलं की पहिल्यापासून सांगा. आता थोडक्यात सांगतो वाटलंच पहिल्यापासून, जे होते त्यांच्यासाठी पण. हे बघा, RDNA टेक्नॉलॉजी म्हणजे 2 DNA एकत्र आणायचे थोडक्यामध्ये, आणि एका DNAचा आपण एक DNA सेगमेंट जो आहे त्या सेगमेंटचा यूज करून आपल्याला प्रोडक्ट मिळवायचं आहे. म्हणजे ज्याचा प्रोडक्ट मिळवायचा आहे ज्या जीनपासून, लक्षात, समजा जीन फॉर इन्सुलिन आहे, तर मग तो आपण त्याचा सेगमेंट घेणार, लक्षात आहे, आणि एक व्हेक्टर घेणार. आता पहिल्यापासून जे होते त्यांना व्हेक्टर काय, प्लाझमिड काय ते माहिती आहे, पण जे आज अचानक समजा आज जॉईन झाले त्यांना मग सगळंच काल परवाचं जे काही असेल ते व्हिडिओ बघून घ्या, मग तुम्हाला कळेल. आता थोडक्यात सांगतो. RDNA स्टेप्स हे झालेलं आहे, पण काही कमेंट आले की सर पहिल्यापासून सांगा, त्यांसाठी परत थोडक्यात सांगतोय. हे बघा, पहिली स्टेप आहे RDNA टेक्नॉलॉजी, आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. काय करायचं आपल्याला, इकडे बघा, मी वाटलं सांगतोय, आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. लक्षात, पहिली स्टेप. हे स्टेप जरी तुमच्या लक्षात राहिलं त्याला सुद्धा मार्क आहेत, लक्षात घ्या. आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. हा जो डोनर ऑर्गॅनिझम आहे याच्यापासून आपल्याला काय करायचं आहे, जो DNA आपण डिझायर्ड जीन आहे तो काय करायचा, आयसोलेट करायचा आहे. आपल्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर ही डोनर सेल आहे, याच्यापासून आपण तो डिझायर्ड जीन बाजूला काढायचा आहे, त्याला म्हणायचं आहे आयसोलेशन ऑफ DNA फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. पण जो आपण आपल्या डिझायर्ड म्हणजे आपल्याला जो पाहिजे, आपण जो ठरवलाय तो जीन आपण इथं घ्यायचा आहे, तो डिझायर्ड जीन आहे, लक्षात आलंय. आणि तो आयसोलेट केल्यानंतर काय करायचंय, त्याला रिस्ट्रिक्शन एन्झाईम वापरायचं. मी मेन पॉईंट सांगतो, रिस्ट्रिक्शन एन्झाईम वापरायचा आहे. रिस्ट्रिक्शन एन्झाईममुळे काय होणार आहे, तो रिस्ट्रिक्शन साईटला कट करेल. काय करेल, रिस्ट्रिक्शन साईटला कट करेल, आणि तो रिस्ट्रिक्शन एन्झाईम वापरल्यामुळे तो रिस्ट्रिक्शन साईटला कट करेल, म्हणजे आपल्याला जो जीन पाहिजे तो मिळेल. मग आपण तो जीनचं काय होईल, फ्रॅगमेंट होतील. रिस्ट्रिक्शन एन्झाईममुळे काय होतील, फ्रॅगमेंट, छोटे छोटे फ्रॅगमेंट होतील. मग फ्रॅगमेंट काय करायचं आहे, इथे इन्सर्ट करायचा आहे. हा आहे व्हेक्टर. ह्या व्हेक्टरचा आपण काय घेतलाय, व्हेक्टर DNA घेतलाय. काय केलाय, व्हेक्टर DNA. तसंच याला सुद्धा कट केलंय, आणि मग आपण हा काय करणार आहे, हा जो फ्रॅगमेंट आहे तो इथे इन्सर्ट करणार आहे.
म्हणजे आता इथं झालं आयसोलेशन ऑफ डीएनए फ्रॉम द डोनर ऑर्गॅनिझम. याच्यामध्ये आपण काय केलंय, हा जो काही इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू क्लोनिंग वेक्टर ती ही आहे की हा फ्रॅगमेंट आपण याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. त्याला आपण म्हटलंय इन्सर्शन ऑफ डिझायर्ड फॉरेन जीन इनटू अ क्लोनिंग वेक्टर. आपण त्याला काय केलंय, इन्सर्ट केलंय. आता इन्सर्ट केल्यानंतर आपण त्याला काय म्हटलंय, आरडीएनए. दोन्ही म्हणून काय आलंय, आरडीएनए. मग हा आरडीएनए जो आहे, आता आपण काय करणार, तिसरी स्टेप, ट्रान्सफर ऑफ आरडीएनए इनटू सुटेबल कॉम्पिटंट होस्ट ऑर क्लोनिंग ऑर्गन. आता हा आरडीएनए जो आहे आपण या बॅक्टेरियल सेलमध्ये टाकणार आहे. आता त्या सेलला आपण म्हणणार आहोत ट्रान्सफॉर्म होस्ट सेल कंटेनिंग आरडीएनए मॉलिक्यूल. आता आपण त्याला काय म्हणणार आहोत, ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. आता त्या जो काही आरडीएनए तो कोणत्या सेलमध्ये, या होस्ट सेलमध्ये. आणि मग आता इथे काय होईल, मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लिकेशन मध्ये सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. मग जी काही सेल आहे याच्यामध्ये काय असतं माहिती का, हा इथं ह्या स्टेपचा अर्थ काय घ्यायचा आहे की ज्या काही आपण हे टाकल्यानंतर सगळ्याच ट्रान्सफॉर्म राहणार नाही, काही नॉन ट्रान्सफॉर्म राहील. मग ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतील, ट्रान्सफॉर्म सिलेक्ट करावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तिथं आपण प्लाझमिड वापरतो, जो मी तुम्हाला सांगितलं होता PBR 322 किंवा M13 लॅम्बडा. त्यातल्यात मेनली प्लाझमिड वापरतात. आणि तो प्लाझमिड आपण PBR 322 वापरतो कारण त्याला मार्कर जीन आहे. आणि म्हणून आपण इथं या सिलेक्शन कोणाच करणार आहे, ज्याच्यामध्ये मार्कर जीन आहे ज्या प्लाझमिडला, तेच आपण सिलेक्ट करणार आहोत. म्हणून इथं सिलेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल तीच आपण ट्रान्सफॉर्म आहे असं समजणार आहोत. नंतर मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्म होस्ट सेल. याचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होईल. एका 2 2 चे 4 असं मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन झालं का लक्षात घ्यायचं आहे की शेवटचं आहे एक्सप्रेशन ऑफ द जीन टू ऑब्टेन द डिझायर्ड प्रोडक्ट. आणि मग आपल्याला याच्यामधून पाहिजे तेवढे जे जीन आहे त्याच्यामुळे काय म्हणणार आहे, जीन कोणता जीन सिलेक्ट केला डिझायर्ड मध्ये. समजा जीन फॉर प्रोटीन असेल तर आपल्याला प्रोटीन मिळत होतं, एन्झाईम असेल तर एन्झाईम, आणि अँटीबायोटिक्स असेल तर अँटीबायोटिक्स मिळवता येतात. ऑलरेडी हे सगळं मी आधी सांगितलेलं होतं, पण एक कमेंट आली की सर पुन्हा सांगा, म्हणून मी तुम्हाला हे परत सांगितलं. लक्षात आहे. आता हे झालं की इथे एक लक्षात घ्या की ट्रान्सफर ऑफ आरडीएनए इनटू सुटेबल कॉम्पिटंट होस्ट सेल ऑर क्लोनिंग ऑर्गन. हे आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा काय होतं माहिती का, वापर शॉर्टगन सिस्टीम आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून डायरेक्ट त्या सेलमध्ये आपल्याला नेक्स्ट सेलमध्ये सुद्धा टाकता येतं. इलेक्ट्रोपोरेशन आहे, त्याच्यामुळे सुद्धा आपण डायरेक्ट काय करू शकतो, त्या होस्ट सेलमध्ये नेक्स्ट सेल जी आहे त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणजे वेक्टर नसेल तरी आपण अशा पद्धतीच्या नवीन ज्या काही टेक्निक्स आल्या आहेत त्याचा यूज करून आपण असं आरडीएनए टेक्नॉलॉजीचा पुढे यूज करू शकतो. ठीक आहे. उद्या आपण थोडासा पेन डार्क वापरू म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. काही प्रॉब्लेम असेल तर विचारा, कमेंटमध्ये विचारा. आता हे आधी सांगितलेलं होतं पण नंतर नवीन जॉईन झालं त्यानं सांगा, त्यांसाठी परत थोडक्यात रिव्हिजन घेतलेलं आहे. आणि आता जर काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. पण स्टेप मात्र फार महत्त्वाची आहे, स्टेप लिहून घ्यायचे आहे, समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. बघा उद्या आपण वाटलंच परत व्यवस्थित, तुम्हाला हे झालंयच पण उद्या एक डार्क पेन वापरून व्यवस्थित सांगतो. बरं पुढचा भाग बघितला होता, पुढच्या वेळेला पुढचं हे बघूयात. आता मी स्टेप तुम्हाला विचारणार आहे नंतर, लक्षात राहील. ठीक आहे. आता तुम्ही रिमूव्ह होऊ शकता. धन्यवाद. हां, ज्यांना लिहायचं आहे ते लिहून घ्या, लिहू शकतात.
ओके, काही मुलांचं म्हणणं आहे बोर्डचा फोटो सेंड करा, तोही सेंड करेल. तर जे लिहित आहेत ते लिहून घ्या, बाकीचे ज्यांना रिमूव्ह व्हायचे ते रिमूव्ह व्हा. चला, ओके, ठीक आहे. लिहून झालं असेल तर आपण आता तुम्ही रिमूव्ह आहात स्वतः. ठीक आहे. थांब रे.